नमस्कार मित्रांनो, नॉलेज हिंदी या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आगामी पोलीस भरती 2024 सराव प्रश्न संच या सिरीजचा आज चौथा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पोलीस प्रशासनावर सर्वात जास्त वेळेस विचारलेले प्रश्न हे बघायला मिळतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न, हवाई दलातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याचा दर्जा कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे एअर चीफ मार्शल. एअरफोर्स या दलातील सर्वात वरिष्ठ अधिकारी हा एअर चीफ मार्शल म्हणून ओळखला जातो आणि सध्याचे विवेक राम चौधरी हे एअर चीफ मार्शल आहेत, ज्यांचा जन्म हा नांदेड जिल्ह्यातील असून त्यांनी प्रायमरी स्कूल हे नांदेडमध्येच केलेलं आहे. त्यानंतर त्यांची फॅमिली ही हैदराबादला शिफ्ट झाली होती आणि तिथूनच त्यांनी हायर सेकंडरी स्कूलिंग केलं. त्याच्यानंतर त्यांनी पुण्याच्या मिलिटरी स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. दुसरा प्रश्न आहे, पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे? याचं योग्य उत्तर आहे वर्ग क. तुम्ही पोलीस कॉन्स्टेबलला जर बघितलं तर त्यांच्या खांद्यावरती मोपो असं लिहिलं असेल आणि त्याच्यावरती पोलीस नाईक, ज्याच्या खांद्यावरती मोपो आणि 2 गोल्डन लाईन असतात. नंतर हेड कॉन्स्टेबल, ज्याच्या खांद्यावरती मोपो आणि 3 गोल्डन लाईन असतात आणि त्याच्यावरती असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर असतात आणि त्यांच्या खांद्यावरती मोपोसे आणि 1 स्टार असेल. असे क्रमाक्रमाने वाढत जातात मित्रांनो. तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसांनी सर्वसामान्यांसाठी मदत व सुरक्षितता मिळवण्यासाठी तयार करण्यात केलेल्या ॲपचे नाव कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे निर्भया. चौथा प्रश्न, माननीय प्रधानमंत्री भारत सरकार यांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी मुख्य संस्था कोणती? तर याचं योग्य उत्तर आहे SPG. SPGचा फुल फॉर्म आहे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, विशेष सुरक्षा समूह. या ग्रुपचं जे ब्रीद वाक्य आहे शौर्यम, संपर्नम आणि सुरक्षणम आणि या ग्रुपचं हेडक्वार्टर हे न्यू दिल्लीला आहे. पाचवा प्रश्न आहे, रॅपिड ॲक्शन फोर्स हे विशेष पोलीस पथक कोणत्या केंद्रीय पोलीस दलाचे अंग आहे? तर याचं योग्य उत्तर आहे CRPF. CRPFचा जो मोटो आहे मित्रांनो तो आहे सर्विंग ह्युमॅनिटी विथ सेन्सिटिव्ह पोलिसिंग. सहावा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे SRPF, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. हा ग्रुप जो स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स असतो तो जास्त करून नक्षल एरियामध्ये डेप्यूट केलेला असतो आणि याचं मुख्य काम असतं मेंटेन लॉ अँड ऑर्डर. या SRPF पुरंदर आणि सांबार येथे 2 तुकड्या उभारण्यात आल्या त्या मित्रांनो. सातवा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील राज्य राखीव पोलीस बल पोलीस कायदा कधीचा? तर याचं योग्य उत्तर आहे 1951. आठवा प्रश्न आहे, कोबरा बटालियनचा अर्थ काय? याचं योग्य उत्तर आहे कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट ॲक्शन. तर 2009 मध्ये महाराष्ट्रात नक्षल बंडखोरांना तोंड देण्यासाठी 10 कोबराची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर सुरुवातीला 2 बटालियन होते, त्यानंतर 2 वर्षानंतर, त्याच्या 2 वर्षानंतर आणखी 8 बटालियनची स्थापना करण्यात आली होती आणि हा जो ग्रुप आहे तो CRPF मधून निवडण्यात येतो. या ग्रुपची विशेषता आहे म्हणजे की ते गनिमी रणनीतीमध्ये निपुण असतात आणि त्याचबरोबर जंगल युद्धात ही ते निपुण असतात. नववा प्रश्न आहे, SRPF जवानाच्या उजव्या खांद्यावरती काय असते? तर याचं योग्य उत्तर आहे SRPF ग्रुप क्रमांक. जसं की पोलीस खात्यावरती मपोसे असं लिहिलं असं ते त्यांच्या SRPF जवानाच्या खांद्यावरती SRPF ग्रुप क्रमांक असतो. आठवा प्रश्न आहे, पोलीस विभागातील K9 युनिट कशा संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे श्वान. तुम्ही बघितलं असणार आहे की जे बॉम्ब स्क्वॉड असतं किंवा सुरगाचा शोध घेण्यासाठी असतं त्या ठिकाणी पोलीस डॉग याचा उपयोग केला जातो. त्यांना एखादं वस्तू किंवा काहीतरी ते सुंगून त्यांचा सुरागाचा पाठलाग केला जातो मित्रांनो. हे तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल आणि तुम्ही सिनेमांमध्ये बघितलं गेलं असेल. तर 11वा प्रश्न आहे, FIRचा अर्थ काय? म्हणजे FIR म्हणजे काय?
तर याचं योग्य उत्तर आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. ज्यावेळेस आपण एखाद्यावरती गुन्हा दाखल करतो किंवा काय करतो त्याचा जो रिपोर्ट केला जातो, भरला जातो, त्याला FIR म्हणतात आणि पोलिसांमध्ये, आणि त्याचं फुल फॉर्म आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. 12वा प्रश्न आहे माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? तर याचं योग्य उत्तर आहे 2005. 15 जून 2005 रोजी हा कायदा मंजूर झाला होता आणि त्यानंतर 13 ऑक्टोबर 2005 रोजी हा पूर्णपणे लागू झाला होता. 13वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वोत्तम सुरक्षा हा नारा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक. 14वा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पुणे. 15वा प्रश्न आहे पॉस्को ऍक्ट हा कायदा डॅश डॅश या विषया संबंधित आहे. तर पॉस्को ऍक्टचा हा जो कायदा आहे मित्रांनो, तर हा जवळजवळ बाल लैंगिक अत्याचार या संबंधित आहे आणि तो 2012 मध्ये लागू करण्यात आला होता. त्याचं जे आहे म्हणजे 2011ला तो आणला गेला होता आणि 2012ला पूर्णपणे लागू करण्यात आला होता. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुमच्या प्रश्नांची या व्हिडिओमध्ये उत्तर मिळाली असतील अशी आशा आहे आणि असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. तर तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जेवढं जास्तीत जास्त शेअर होत असेल तेवढं करा.